म्हटलं मी नेक्स्ट टाइम पासून नाही करणार खरंच. मला मी मुद्दाम नाही केलं. मला ही पारूनच चिडवून देते म्हणून मला करावं लागलं. सॉरी, मला प्लीज जेलमध्ये नका पाठवू. मी ऑलरेडी 2दा जेलमध्ये जाऊन आली. मला खूप बोर होतं तिकडे. प्लीज मला नाही जायचं जेलमध्ये. आय एम सॉरी, मी परत नाही करणार काय. आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी. दिशा, माझी माफी मागून काय होणार आहे? तू पारूची दोषी आहेस, तिची माफी माग. माझा एक पण प्लॅन नीट वर्कआउट होत नाही या घरात. पण आत्तापुरतं या पारूला सॉरी बोलून हा विषय संपवून टाकते. आय एम सॉरी. आरू सॉरी. वहिनी, 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 मला न्याय हवाय. मला न्याय द्या. आता मला न्याय हवाय वहिनी. दामिनी, तू का आरडाओरडा करतेय? तुझं काय आता नवीन? वहिनी, आपल्या घरात खरी खुरी चोरी झालीये. दामिनी, काय चाललंय ग तुझं? दर 2 दिवसांनी येतेस आणि म्हणतेस चोरी झाली आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा का? तू काय त्या गोष्टी रचायला लागलीयस? टीव्ही बघणं जरा कमी कर. वहिनी, माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं सांगते तुम्हाला, या वेळेला चोरी खरी खरी झालीये आणि या वेळेला मला माहितीये चोर कोण येते. दामिनी, थांबव आता हे सगळं. आधीच अहिल्याला बरं नाहीये, त्यातून ह्या दिशाने गोंधळ घातलाय. त्या गोंधळात तू वाढ करू नकोस प्लीज. असं कसं दादाच आहे? हा, नाही म्हणजे अहिल्या वहिनी सगळ्या जगाला न्याय देणार आणि मला माझ्यावर अन्याय होणार आहे का या घरात? हा, मला न्याय मिळणारच नाहीये का? ते काही नाही. मी सांगते ना तुम्हाला, मला चोर माहितीये आणि यांनी माझ्यासाठी खूप प्रेमाने आणला होता ना तो नेकलेस. अगदी दुबईवरून आणला होता. मला माझा नेकलेस हवाय म्हणजे हवाय. आत्ताच्या आत्ता मला माझा नेकलेस पाहिजे. दामिनी, तुझा तो नेकलेस कोणी का चोरेला ग? मागच्या वेळेला सांगितलं ना मोहननी. ठेवला अशी इकडे तिकडे, बघ एकदा परत. नाही अहो, मला शंका आहे की तो नेकलेस प्रीतमनी घेतलाय. दामिनी, तू काय बोलतेस कळतंय तुला? तोंडाला येईल ते बोलू नकोस. आणि या घरातल्या कुणावरही चोरीचा आळ आणण्याआधी 100 वेळा विचार करायला हवास. मग वहिनी ऐकाच तुम्ही आता.